आदिराज, मीरा, मी तुमच्यासाठी एक प्लॉट विकत घेतलाय आपल्या गावी. अरे, गावामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची असं स्वप्न होतं ना तुमचं. मी म्हटलं मग आपल्या गावी जाऊन करा. अगदी खरं सांगायचं तर मलाही हेच वाटत होतं रे. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये अडकत गेलो. पण तुम्ही मात्र इथे लवकरात लवकर चांगली मेडिकल प्रॅक्टिस सुरू करा. गावामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची असं स्वप्न होतं ना, मग त्याकरता माझ्याकडून ही एक छोटीशी सुरुवात. अधिराज, आजपासून ही जमीन तुमची. गावामध्ये गरीब गरजू लोकांची छान सेवा करा आणि पाठकांचं नाव मोठं करा. द्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण बाबा, हे म्हणजे दिस इज फॅन्टॅस्टिक, आउटस्टँडिंग. अधिराज, तुला हेच हवं होतं ना? अरे मग मुलांची स्वप्न पूर्ण करणं हे बापाचं कर्तव्य नाहीये का? हो बाबा, पण एवढी जमीन म्हणजे कितीला झालं डील? आय मीन जमीन कितीला घेतली? 72, 72.5 आणि सगळं वकील आणि बाकी सगळं मिळून साधारण 75 लाख झाले. बाप रे बाबा, एकदम एवढी इन्व्हेस्टमेंट? अगं मीरा, मग मी हे सगळं एवढं कुणासाठी कमवतोय? हो बाबा, पण 75 लाख फक्त जमिनीची किंमत आहे ना. त्यावर हॉस्पिटल उभं राहणार, बराच खर्च असणार आहे आणि यातून प्रॉफिट असं काही नसणारच आहे. गावातल्या लोकांचा आशीर्वाद हाच आपला प्रॉफिट आहे मीरा. आणि प्रत्येक वेळेला पैसा नाही कामी येत, हे आता समजलंय मला. आणि तू नेहमी म्हणतेस ना तसं, माणसं माणसं जोडायला हवीत मीरा. नाही, पण तरी बाबा खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही. नकोय का तुला? मग कशाला नाटकं करतेस? मनातून आनंद होतोय ना मीरा? मग नको ना बरोबर नाटकं करूस ही. झालं, त्या जमिनीवर तुमचं नाव चढलं. कॉंग्रॅच्युलेशन्स आदी, मीरा. चला आता सेलिब्रेशनच्या नावाखाली जेवून घेऊया. बाबा, मला वाटतं या पैशांची गरज आता मल्हारला जास्त आहे. तुम्ही जर हे पैसे मल्हारला दिलेत ना, तो त्याचा बिझनेस सुरू करू शकेल आणि सेटल होईल. नाही मामा, आई नको म्हणाली आणि ते पटलंय मला.
आणि तू जे बोलतोयस ना ते बरोबरच आहे. हे जर असं सगळं आयतं मिळालं तर त्याला काय अर्थ आहे, नाही का? मी सुद्धा स्वतःच्या जोरावर काहीतरी करून दाखवेन. आजोबांनी तुम्हाला आय मीन आपल्याला सगळ्यांनाच खूप मोठं सरप्राईज दिलंय. कॉंग्रॅच्युलेशन. हसो. चला जेवूया. चला मी वाढतो सगळ्यांना. चला. चला. दुःखाच्या गर्दीत हरवताना हाती अजून तुझा हात आहे. पण मग आता काय करायचंय? आपण अलर्ट राहायचं. सगळ्यांच्याच बाबतीत अलर्ट राहायचं. मीरा, आपल्या शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत आपण बाबांकडे सुद्धा लक्ष ठेवायचं. आपण हॉस्पिटलच्या व्यवहारात नाक खुपसू नये म्हणून जर डॉक्टर साहेब आपल्याला दूर करत असतील ना, तर मीरा, हॉस्पिटलमध्ये याहीपेक्षा काहीतरी भयानक घडतंय. मला त्याचीच भीती वाटते आधी. लोक कशासाठी असं वागतात तर हेच कळत नाही मला. हा, जी माणसं पेशंटच्या तब्येतीशी भावनांची खेळतात ना, त्यांना पैशांची प्रचंड हाव आहे आधी. त्यासाठी स्वतःची लाज, सत्सद विवेकबुद्धी, चांगुलपणा सगळं विकलंय त्यांनी. डॉक्टर होऊन सुद्धा इतके स्वार्थी कसे वागू शकतात लोक? आहे त्यात समाधान माना ना, काय प्रॉब्लेम आहे? ही जी नेमकी माणसं कोण आहेत ना, ते शोधून काढायला हवंय आपल्याला. नाही तर काय होईल, खरे गुन्हेगार राहतील बाजूला आणि आपण चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ. तसं झालं तरी चूक ठरेल ना. अलर्ट राहायला हवंय. कोण आहे? अरे मल्हार, ये इकडे. निखिल, गाडी मागे घे, मला जायचंय. अरे ऐक तर, मला तुझ्याशी बोलायचंय. ये इकडे. मला नाही बोलायचं तुझ्याशी. गाडी मागे घे, मला बाईक काढायची आहे. अरे तुझ्या फायद्याचं आहे. निखिल, मला नाही बोलायचं तुझ्याशी. गाडी मागे घे, मला जाऊ देत. तुला पैशांची गरज आहे असं कळलं. काय ग, होतीच कुठे? अरे वनिता नाहीये ना अजून, किचन मध्ये आवरत होते. आजही उशीर होणार आहे मला. किती वाजलेत? शी, आंघोळ राहिली अजून. ए आधी प्लीज त्या इस्त्रीवाल्याला फोन करून विचार ना, तो आलाय गावाहून परत का आता आम्ही जायचंय गावाला कपडे द्यायला. इस्त्रीवाला आलाय पुण्यात. आधी तू? डॉक्टर्स इस्त्री करू शकत नाही? नाही नाही, ते नको होते. आता बघ असतो. आधी नको ना, मला ऑलरेडी उशीर झाला. प्लीज. उशीर होतोय ना, मग जा, चल आवरायला लाग, पटकन आवरायला लाग. मी बघतो इकडे. ड्रेस जपा प्लीज. तुला कसं कळलं? ते तुला काय करायचं? पैशांची गरज आहे ना तुला. नाही, हवेत मला पैसे, पण तुझ्याकडून नको. मी देणारच नाहीये. मला मीरा म्हणाली तुला पैशांची गरज आहे म्हणून मला एक पर्याय सुचला. मीराताई, हा. खोटारडा आहेस तू. अरे तुझ्याशी खोटं बोलून माझा काय फायदा?
कसं आहे ना मल्हार, मी आता बदललोय रे. मी पूर्वीसारखा नाही आहे. तू बदललास. हा, राहू दे, मला नाहीये विश्वास तुझ्यावर. गाडी मागे घे, मला जायचंय. जाऊ दे. मला वाटलं तुला खरंच पैशांची गरज आहे म्हणून म्हटलं मदत करू. काय गरज नसेल तुला. असो, ठीक आहे. काय पर्याय सुचलाय तुला? ये गाडीत बस, मग सांगतो. सविस्तर सांगतो. अरे बस. ये सरोज, हे सौरभ देसाई आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंटला जॉईन झाले. हॅलो. या. सो सौरभ, तुझ्या लक्षात आलं असेल, हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये अर्थकारण हे एकीकडे म्हटलं तर अत्यंत महत्वाचं आहे, पण दुसरीकडे तितकं सुद्धा महत्वाचं नाहीये. कारण आपल्याला हॉस्पिटल चालवायचं आहे, कारण आपल्याला लोकांना नवीन नवीन चांगल्या मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल करून द्यायच्या आहेत. पण म्हणून पैशांसाठी कुठल्याही पेशंटची ट्रीटमेंट अडता कामा नये. याचा उत्तम मेळ साधणं म्हणजे अकाउंट्स बघणं, असं मला तरी वाटतं. नाही, मला कळते तुम्ही काय म्हणताय. तुला कसं वाटलं हॉस्पिटल? हॉस्पिटल छान आहे, मोठं आहे, एवढ्या फॅसिलिटीज आहेत हॉस्पिटलमध्ये. बरं, एवढं असूनही एक शांतपणा आहे, कामनेस आहे. ऍक्च्युली काय होतं, कुठल्याही माणसाला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना तिथला तो एक टिपिकल वास असतो, ते वातावरण असतं, ते नाही आवडत. पण इथे तसं फिलिंग आहे. एक सोफिस्टिकेटेडपणा पण आहे आणि एक आपलेपणा पण आहे. अरे तोच तर आपला प्रयत्न आहे नो. आणि स्पेशली आपला नवीन वॉर्ड, म्हणजे कोणालाही असं वाटणार नाही की एखाद्या महागड्या ट्रीटमेंटसाठी आपण हॉस्पिटलमध्ये आलो. इथे काम करणारी माणसं जमिनीवर पाय ठेवून काम करतात असं वाटतं. याचं सगळं क्रेडिट तुझ्याच बहिणीला आहे. तिच्याचमुळे सुरू झालाय तो वॉर्ड. या चल ये. बिझनेस प्लॅन आहे ना माझ्या डोक्यात फिट आहे. फक्त आता इनिशियल इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. ती एकदा मिळाली ना की मग मी पुढचं सगळं करू शकेन. अरे मग मल्हार, तू अगदी योग्य ठिकाणी आलास. प्रभाकरने माझ्या अनेक मित्रांच्या बिझनेसला फायनान्स केलंय. म्हणजे तुला ते वालिया टायर्स माहिती आहे? ऑफकोर्स, ते मित्र आहेत तुझे. हा, इवन भोपे कन्सल्टन्सी, निरगुडकर पोल्ट्री यांना देखील हेच फायनान्स करतात. इवन तुला ती इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कंपनी माहिती आहे का, जनरल व्हीलर्स कंपनी, यांचे देखील हेच फायनान्सर आहे. आत्ता मध्ये बुडाले होते, यांच्यामुळे तरले. वेल आय शुड से, यात माझं काहीच क्रेडिट नाही. तुमच्यात बिझनेस अकुमेन असेल ना तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत. एक्झॅक्टली. अँड आय एम कॉन्फिडंट की माझा जो स्टार्टअप प्लॅन आहे ना तो नक्की सक्सेसफुल होणार. देअर यू आर. हाच आत्मविश्वास पाहिजे, बाकी सगळं होतच राहतं. सांग मला, तुला कोणता बिझनेस करायचा आहे? गेमिंग ॲप डेव्हलप करायचं. आणि काय आहे ना, सध्या खूप क्रेज आहे ह्या अशा ऍप्सची, आणि मार्केटमध्ये कॉम्पिटिशनही कमी आहे. त्यात यूथ सायकोलॉजी आहे ना, सगळ्यांना कळत नाही, पण मला कळते. कारण मी आत्ताच पासआउट झालोय ना कॉलेज. मला माहिती आहे काय ट्रेंडिंग आहे, काय नाही आहे. एक फॅन्टास्टिक गेमिंग ॲप तयार करायचं आणि मार्केटमध्ये लॉन्च करायचं. बस, तुफान रिस्पॉन्स. अँड आय अश्युअर यू, हे ऍप लॉन्च केल्या केल्या विदिन अ इयर आपण यांना मार्केट खाऊन टाकू फॉर शुअर. सुपर.
निखिल तुला सांगतो याचा मार्केट रिसर्च खूप चांगला आहे. बरं मला एक सांग की यासाठी किती भांडवल लागेल असं तुला वाटतं? 50 लाख. 50 लाख? अरे 50 लाख एवढे नाही लागणार. 25 घे. नाही निखिल, त्याचं बरोबर आहे. त्याला त्याच्या विजन प्रमाणे जाऊ दे. ऐक माझं, मी तुला 50 लाख देतो, पण त्या बदल्यात तुला काहीतरी तारण ठेवावं लागेल. तारण? पण निखिल काही बोलला नाही असं. बट आय नीड सम गॅरंटी. मी काय म्हणतो प्रभाकर, ते गॅरंटीचं जरा जाऊ दे ना. हे कसं आहे, मल्हार आपला खूप चांगला मित्र आहे. काय मल्हार? अरे म्हणूनच लगेच 50 लाख रुपये द्यायला तयार झालो ना मी. बाकीच्यांना 4-4 दिवस थांबावं लागतं, बँक डिटेल्स द्यावी लागतात, पेपर वर्क करावं लागतं, आणि मल्हारला तसं तर काहीच करायचं नाहीये. निखिल, आय ट्रस्ट यू. मल्हार स्मार्ट आहे आणि मला त्याच्या बिझनेसमध्ये पोटेन्शियल दिसतं. थँक्यू प्रभाकर. काय आहे, तहानलेल्याला तळ्यापर्यंत तर आणून सोडलंय मी. आता पुढचा डिसिजन त्याने घ्यायचा आहे. काय कुठून घेणार आहेस दागिने? कसं घेणार आहेस मला सोनं? मनू अगं आजी जनरल बोलली ते. कोणी जनरल वगैरे बोलत नसता मल्हार. अडून अडून ऐकवतात ते आपल्याला. आजी असं नाही करणार. हो का? मग का रे, आपल्या समोर असताना त्यांचे ते जुने स्ट्रगलचे दिवस का आठवले त्यांना? ती बोलण्यात का आली होती एवढी सिंपती? मनू अगं त्यातून आपल्याला बरं वाटेल असं वाटलं असेल तिला, म्हणून बोलली ती. म्हणजे तेच ना, की आपली परिस्थिती नाहीये, आपण गरीब आहोत, हेच ऐकवायचं ना त्यांना. आणि त्यात मीराताईचं काही भलतच की काय, दागिने ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे, त्यापेक्षा सोन्याचे बार करा. का? यांच्याकडे पैसे आहेत ना, म्हणून हे असं सगळं सांगतायत आपल्याला. मल्हार प्लीज, मला ना यांचे हे टोमणे खूप इरिटेट करतायत. तू उगाच वाढवलास दागिन्यांचा विषय. म्हणजे मी वाईट कुठे काय बोललो? मी फक्त माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितला. पॉइंट ऑफ व्ह्यू? मनूला सध्या कुठे कळतायत कोणाचेच पॉइंट ऑफ व्ह्यू? ती ना सध्या चिडतीये फक्त. मीरा, मी इन जनरल दागिन्यांबद्दल बोलत होतो, आणि खरं तर एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून तिला आनंदच व्हायला पाहिजे होता ना. पण नाही ना झाला आनंद. तिला वाटलं असेल की तू तिला खिजवण्याकरता बोलतोयस, तिची माझी कंपॅरिझन करतोय. अरे सरळ सरळ तुझ्यात आणि आदी मामामध्ये कंपॅरिझन करत होती आजी. मनू अगं मी तुला जेन्युअनली सांगतोय, आजी तशी नाहीये. मल्हार, तुला कोणीच तसं दिसत नाही, कारण हे सगळे तुझ्या घरचे आहेत. त्यांच्या बाबतीत तू इमोशनल होतोस. पण मला हे सगळं दिसतंय कारण मी बाहेरून बघतीये. मल्हार, मला ना तुझं नवल वाटतं. या सगळ्यात माझा अपमान होतोय हे तुला दिसतच नाहीये. अगं आजी का करेल तुझा अपमान? मला नाही माहिती. अरे पण प्रत्येक वेळी आपल्या फायनान्शियल सिच्युएशन बद्दल बोलत राहायचं याला काय अर्थ आहे? आणि आजकाल ना तुझ्यामुळे माझ्याकडे पण ही गरीब आहे, बिचारी आहे, ह्याच नजरेने बघतात सगळे. खास करून ना ती मीराताई. अगं पण ती तुझ्यावर काय एवढी चिडते? म्हणजे मी नेमकं ऑपरेशनच्या वेळेला तिथे हजर नव्हतो, त्यामुळे पुढे जाऊन हे सगळं झालं असं तिला वाटूच शकतं. पण तू काय केलंयस? नाही रे आधी, तिच्या मनात भरवलंय कोणीतरी काहीतरी. बाळ गेल्यामुळे आधीच हळवी झाली बिचारी, त्याचा गैरफायदा घेतोय कोणीतरी. मग आता काय करायचं मीरा? ह्याचं उत्तर माझ्याकडे असतं तर काय हवं होतं रे. मला ना मनूला असं समोर बसून सांगावं असं वाटतं की बाळा, तुला काय हवं ते घे, पैसे घे, दागिने घे, मला यातलं काहीही नकोय, तू आनंदी राहा फक्त. पण हे तरी कळेल का तिला? आता तिला वाटेल की तू उपकार करतेस तिच्यावर. मल्हार, मला कोणाचेही उपकार नकोय. मला माझ्या नवऱ्याने कर्तबगार व्हायला हवंय. मला कौतुक हवंय मल्हार, भीक नकोय. आणि हे सगळं तुला जमू शकतं. अरे यांना काय, यांना जमिनी मिळतायत, पैसे मिळतात, सगळं चांगलं चाललंय यांचं. पण तू स्वतःच्या जीवावर सगळं जमवलं पाहिजेस. प्रॉमिस मी मल्हार. मनू अगं करेन मी काहीतरी, नक्की करेन. कधी मल्हार? हा कधी? म्हातारा झाल्यावर?
मी आत्ता लगेच करायचं म्हणतेय. मल्हार हे बघ, आपण तरुण आहोत ना, तोपर्यंतच मटेरियलिस्टिक गोष्टी एन्जॉय करू शकतो, कळतंय का? मल्हार तू ऐक ना, तू लवकरात लवकर बिझनेस कर, पैसे कमव, दागिने घे. मग बघ, मी पण आदी मामा आणि मीराताईच्या नाकावर टिचून दागिने मिरवी. त्यांना पण कळू दे, मल्हार काय सौरभ दादा नाहीये. ते सौरभच्या जॉबचं एक मार्गी लागलं, खूप बरं झालं रे. अश्विनी जरा शांत होईल आता. असंच काहीतरी करून मनूचाही राग शांत झाला ना, खरंच छान होईल. त्या सौरभने पण पटकन हॉस्पिटलच्या जॉबला होकार दिला म्हणून. नाही, असं काही नाहीये. तू तिकडे होतास, तू मनावर घेतलंस म्हणून ते झालं. तू नाही म्हणाला असतास तर काय. अरे बापरे, तू काय आता माझे आभार वगैरे आधी एकमेकांच्या चुका बोलून दाखवतो ना आपण, चांगल्या गोष्टी नको बोलून दाखवायला. चल मी आले, चेंज करून येते. बाबा, हे काय? 5 लाख? मस्करी करताय का माझी? म्हणजे ही अमाऊंट देताय तुम्ही मला? 5 लाख फक्त? ह्यात सुरू करायचंय का मी माझा बिझनेस? नाही होणार. कुठल्या जगात आहात तुम्ही? 5 लाखात सुरू होतो का बिझनेस? नाही, पण म्हणजे सुरुवात करायला एवढं नाही पुरणार. बाबा, मी गेमिंग ऍप डेव्हलप करतोय. गेमिंग ऍप कळतं का तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं मी काय चायनीजची गाडी टाकतोय की पेपर टाकायला जाणार आहे लोकांच्या घरात, की दूध विकणार आहे? 5 लाख फेकतात माझ्या तोंडावर. असं काय बोलतोयस? मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करतो. बाबा हो, 5 लाखात काय मदत करणार आहात तुम्ही माझी? आणि हीच आहे का तुमची आयुष्यभराची शिल्लक? इतकी वर्ष काय केलं मग तुम्ही? मल्हार, आमच्या प्रोफेशन मध्ये प्रत्येकाला खूप पैसे मिळत नाही. मग नाही निवडायचं ना असं प्रोफेशन? अरे, काही कामं आनंदासाठी करतो आपण, पॅशन म्हणून करतो. अभिनय हे माझं पॅशन आहे. अहो, खड्ड्यात घाला असं पॅशन. तुम्हाला मिळाला तुमच्या कामातून आनंद, पण माझं काय? जन्म दिलात ना मला, मग मला माझ्या गरजेला जर तुम्ही पैसे देऊ शकत नसाल ना बाबा, तर काही अर्थ नाहीये तुमच्या त्या पॅशनला. कचरापेटीत टाका ते पॅशन तुमचं. मल्हार, काय बोलायची पद्धत आहे? मामा, पुन्हा आता त्यांची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस. बिझनेस सुरू करायला काय अमाऊंट दिले माहितीये का त्यांनी मला? ही 5 लाख रुपये. काय चेष्टा करतात का ते माझी? ऑफिसचं लाईट बिल येते यापेक्षा जास्त महिन्याचं. काय तर म्हणे रिटायरमेंटसाठी साठवलेले पैसे देतोय तुला. हे उपकार करता का माझ्यावर? मल्हार, समजून घे ना बाबा, प्लीज. मला नाही समजून घ्यायचं. जर पैसेच मिळाले नाहीये तर काय फायदा इतके वर्ष काम करून तुमचा? काय टाइमपास केलात का? मला म्हणताय करिअर वगैरे. तुम्ही केलेत का तुमचं करिअर? मल्हार, काय बोलतोयस तू? तू तुझ्या वडिलांशी बोलतोयस? हो ना, मग वडील म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण करावं. बाबा, तुम्ही घ्या लोन, तुम्ही जमवा पैसे कुठून तरी. आज जी खटपट मी करतोय ना ती तुम्ही करा. ते सगळे आई वडील करतात आपल्या मुलांसाठी. मल्हार, गप्प बस. तुझ्या वडिलांच्या कष्टांची किंमत करतोयस? लाज नाही वाटत तुला? नाही, अजिबात नाही वाटत. कारण मी बरोबर बोलतो. वडिलांनी मुलाला आर्थिक मदत करावी ही अपेक्षा ठेवणं काय चूक आहे? पण मग आधी तू तुझ्याकडनं असलेल्या अपेक्षा पूर्ण कर ना.
तू केलंस तुझं शिक्षण नीट पूर्ण? तुझ्या आई बाबांच्या ज्या काही इच्छा आहेत, जी काही स्वप्न आहेत, ती केलीस पूर्ण? मग तुला बोलण्याचा काय अधिकार आहे? मामा, तू तर काही बोलूच नकोस. तुझे वडील तुझ्यासाठी हवा तितका पैसा उभा करू शकतात, पण माझा बाप तर माझ्या काहीच कामाचा नाही निघाला. तुला कष्ट न करता सगळ्या गोष्टी मिळतील रे मामा, पण हे बघ, माझ्या काहीच उपयोगाची नाहीये. मल्हार, तू काय बोलतोयस? हे बघ, तुला पैसे हवेत ना तर मी देतो ना, पण तू हे अमोल असं काही बोलू नकोस. का? मी का घेऊ लोकांकडून पैसे? लोकांकडून? नाही मामा, शेवटी माझे वडील माझी मदत करतायत की नाही हेच महत्वाचं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली माझे वडील यात पूर्णपणे फेल झालेत. त्यांच्याकडून मला काहीच नाही मिळालं, ना आधार ना पैसा, काहीच नाही. आता माझं मी बघून घेईन. हे पैसे ना ठेवा तुमच्याकडेच. मल्हार, मल्हार! अमोल, मास आला ह्याला. शिंग फुटलेत जास्त. अमोल, अमोल, अमोल सोड तू. अरे आपण बघू ना, तू नको लक्ष देऊ याच्याकडे. अरे ते तो डोकं फिरलंय त्याचं. तू काय मूर्खासारखं काहीतरी बोलतोय. त्याला बोलायला पण मीच शिकवलंय ना रे. तो जर चुकीचं बोलत असेल तर त्यालाही जबाबदार मीच आहे. नाही अमोल, अरे तुला माहितीये आजकालची मुलं नाही आपल्या आई वडिलांचं ऐकत. पण लाज तरी नाही काढत रे. आधी मला नेहमीपासून असं वाटतं की मी या घरातल्या बाकीच्यांसारखं प्रचंड पैसा कमवणारा नाहीये. मी आयुष्यभर या घरात या भावनेने जगलोय की मी बाकी माणसांपेक्षा कमी आहे. पण म्हणून मल्हारचं कधी कमी नाही केलं रे. हा, त्याला महागडी खेळणी नाही दिली. त्याच्याबरोबर खूप आनंदात वेळ घालवलाय. मला वाटलं माझा मुलगा मोठा होईल, ते लक्षात ठेवेल. आपल्या बाबाने आपल्याला कसं मित्रासारखं वागवलंय हे आठवेल त्याला. पण आज कळतंय यार, तुम्ही किती पैसे कमवलेत यावरून बाप म्हणून तुमचं यश किंवा अपयश ठरतं. बाकी तुम्ही काय संस्कार केलेत, किती वेळ दिलाय, याला कशालाही काहीही महत्व नाही. मी फेलियर. आधी मी थोडे पैसे कमी कमवले म्हणून माझा मुलगा येऊन मला सांगतो फेलियर. I'm a failure, yaar. I failed as a father.